तर शरद पवारांना भारतरत्न द्या अशी मागणी खासदार निलेश लंकेंनी केलेली आहे। कृषी औद्योगिक क्षेत्रातील योगदानामुळे सन्मान मिळायला हवा असं देखील लंकेंनी म्हटलं। तर पवारांच्या नेत्यांच्या मागणीला काही तारतम्य नाही अशी टीका मुंदरत्न सदावर्तेंनी केली आहे। पवारांच्या सत्तेच्या काळात बॉम्बस्फोट झाला होता असं सदावर्तेंनी म्हटलं। भारतरत्न पुरस्कार हा शरद पवार यांना मिळावा ह्यासाठीची मागणी करण्यात आलेली आहे। खरं तर यावरती काय आता तुमचं म्हणणं आहे? ही अतिशय योग्य मागणी आहे। ही माझ्यासारखा कार्यकर्ता तर आदरणीय पवार साहेबांच्या कुशीत वाढलेले आम्ही कार्यकर्ते, आमची तर मागणी असणारच आहे, पण या देशातील या राज्यातील तमाम शेतकऱ्यांची मागणी, या राज्यातील बेरोजगारांची मागणी, काय मागण्या कराव्यात, काही तारतम्य आहे की नाही? उद्या कुणीतरी ठेवणीतील म्हणेल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवा। शरद पवारांचा सत्तेचा काळ बॉम्ब ब्लास्ट झाल्याचा काळ होता की नव्हता? भारतरत्न तर सोडाच, मला असं वाटतंय की राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी यांना ह्या निमित्तानं जीवेत शरदम शरदम राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांना डंके की चोट पे बहुत बहुत बधाई। तर विधिमंडळात प्रवेशासाठी पासेसची 1,500 विक्री होतीये। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार हेमंत पाटलांनी हा दावा केलाय। पत्र असूनही आमचे कार्यकर्ते दिवसभर बाहेर उभे होते असं देखील हेमंत पाटील यांनी म्हटलंय। विधिमंडळाची सुरक्षा धोक्यात आली असून ही लाजिरवाणी बाब असल्याचं हेमंत पाटलांनी म्हटलं। विधान भवन परिसरामध्ये येण्यासाठी माझे 2 कार्यकर्ते गेटवर सकाळपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत थांबून होते। सभापतींकडे पाससाठी दिलं, पास मिळाले नाही। शेवटी मला ते आतमध्ये भेटले, त्यांनी सांगितलं की 1,500 रुपयामध्ये आम्हाला या पास मिळाल्या आणि आतमध्ये आलेले आहेत। साक्षीला समोरच्या कार्यकर्त्याला बोलवतो, कोणी पास दिला काय नाही ते सगळं तुम्ही शहानिशा करा। आणि अशा पद्धतीने जर विधिमंडळामध्ये जर पास विकल्या जात असेल तर अतिशय लाजिरवाणी बाब आहे। मला लाज वाटली त्या कार्यकर्त्याच्या समोर, त्याचे ताबडतोब तुम्ही चौकशी लावा।